भारतातील कोणत्या राज्यात उंदराचे मंदिर आहे? ए. बिहार, बी. कर्नाटक, सी. राजस्थान, डी. तामिळनाडू. मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी, राजस्थान. पुढचा प्रश्न, शहद खाल्ल्यानंतर काय खाऊ नये? ए. भात, बी. पोळी, सी. तूप, डी. मीठ. मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी, तूप. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानामध्ये किती भाषांचा उल्लेख केला जातो? ए. 22, बी. 15, सी. 19, डी. 14. तुमचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए, 22 भाषा. पुढचा प्रश्न, प्रेम मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे? ए. राजस्थान, बी. गुजरात, सी. आग्रा, डी. उत्तर प्रदेश. मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी, उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न, रॉयल एनफील्ड ही कोणत्या देशाची कंपनी आहे? ए. इंग्लंड, बी. भारत, सी. पाकिस्तान, डी. जर्मन. मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी, भारत. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे स्थित आहे? ए. छत्रपती संभाजीनगर, बी. मुंबई, सी. नागपूर, डी. पुणे. मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी, नागपूर. पुढचा प्रश्न, डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ए. बंकिमचंद्र चटर्जी, बी. पंडित जवाहरलाल नेहरू, सी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी, पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न, मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या देवाची पूजा केली जाते? ए. विष्णुदेव, बी. सूर्यदेव, सी. इंद्रदेव, डी. महादेव. मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी, सूर्यदेव. पुढचा प्रश्न, माशांसोबत काय खाल्ल्याने पांढरे डाग होऊ शकतात? ए. कोंबडी, बी. दूध, सी. दही, डी. अंडी. मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी, दूध. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? ए. पुणे, बी. संभाजीनगर, सी. मुंबई, डी. नागपूर. मित्रांनो, तुम्ही या प्रश्नाचे उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये द्या आणि आज तुम्ही 10 पैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली हे पण नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.